अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 मे 2024 वार बुधवार। 1 मे हा महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनाच्या सर्व सिटीच्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो, ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। नागपूर येथील महिलेचा पाठलाग करून छेडखानी प्रकरणात नागपूर पोलिसांनी अमरावती शहरातील बड्या 2 व्यापाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केलेत। या घटनेने अमरावती शहरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। नागपूर पोलिसांनी घटनास्थळ येथील CCTV फुटेज तपासलेत। न्यायालयाने दोन्ही व्यापाऱ्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अमरावती शहरातील मोठ्या 2 व्यापाऱ्यांनी नागपूर येथे राहणाऱ्या महिलेचा 4 चाकी वाहनाने पाठलाग करून छेडखानी केल्याची तक्रार महिलेने केल्याने पोलिसांनी दोघांनाही अमरावती शहरातून ताब्यात घेतलेत। या प्रकरणात पोलिसांनी शेकडोंपेक्षा जास्त CCTV कॅमेरे तपासलेत। याआधी या प्रकरणात संशयित म्हणून अनेकांना ताब्यातही घेतले होते, मात्र शेवटी खऱ्या आरोपींचा शोध लागला। अमरावती शहरातील नवजीवन कॉलनी येथे राहणारे 43 वर्षीय राजेश अमरलाल तलरेजा, शंकरनगर येथे राहणारे 54 वर्षीय मनोज जीवतराम छाबडा आणि गणपतीनगर येथे राहणारे 24 वर्षीय सूरज नारायण कोरडकर यांच्या विरुद्ध पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केलेत। या खळबळजनक घटनेने अमरावती शहरातील व्यापाऱ्यांमध्ये तर्कवितर्क चर्चेला आता उधाण आले आहे। शहरातील मंगलधाम कॉलनीत राहणारे वाढोणकर दाम्पत्य आपल्या दुचाकीने कुरुम या गावी निघाले असता त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली। या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झालेत। हा भीषण अपघात सुपर महामार्गावरील वडुरा वडण रस्त्यावर घडला। घटनास्थळी दुचाकींचा चेंदामेंदा झाला। पोलीस त्या अज्ञात वाहनाच्या शोधात लागले आहेत। अमरावतीवरून कुरुमकडे जाणाऱ्या दुचाकीला बडनेरा वरुडा नजीक वडण रस्त्यात सुपर महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या पतीला गंभीर अवस्थेत अमरावती रिम्स रुग्णालयात दाखल केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती मंगलनाम कॉलनीत रहिवासी असलेले चेतन भीमराव वाढोणकर वय 33 वर्ष व त्यांची पत्नी आरती चेतन वाढोणकर हे अमरावती मंगलधाम कॉलनीत रहिवासी म्हणून अमरावतीवरनं MH27D 788 या अपाची दुचाकी वाहनाने कुरुम येथे जात असताना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुडा नजीक सुपर महामार्गावर वळण रस्त्यालगत एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली। या भीषण अपघातात दुचाकीवरील चेतन यांची पत्नी आरती हिचा जागीच मृत्यू झाला, तर चेतन हा गंभीर जखमी झाला आहे। त्याला गंभीर अवस्थेत
उपचारासाठी अमरावती येथे रिम्स रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती बडनेरा पोलीस स्टेशनचे API संदीप हिवाळे यांनी सिटी न्यूज प्रतिनिधीजवळ दिली आहे. अपघात झालेल्या दुचाकीचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. याला बघून अपघाताची तीव्रता लक्षात येते. अज्ञात वाहनाचा शोध बडनेरा पोलीस करीत आहेत. या ठिकाणी महामार्गावर 2 बाजूंनी उतार असल्याने दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनाचा वेग अधिक राहतो. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात घडल्याच्या घटना पोलीस दप्तरी नोंद आहेत. तरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने उपाययोजना करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा 64वा वर्धापन दिन मनपा विभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनपा आयुक्त तसेच प्रशासक देविदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर वडरपुरा येथील मनपा विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केलेत. या कार्यक्रमाला मनपातील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचं 64वा वर्धापन दिन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. बुधवार 1 मेला अमरावती मनपाच्या प्रांगणात हा ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ठीक 7:15 घेण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक देविदास पवार यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचं 64व्या वर्धापन दिनाच्या मंगलमय प्रसंगी अमरावतीच्या जनतेला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्यात. महानगरपालिका मराठी माध्यमिक मुलांची शाळा वडरपुरा येथील विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने यावेळी राष्ट्रगीत सादर केलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NB सोनवणे, विजय खंडारे यांनी केलेत. महाराष्ट्र दिनानिमित्त विजय खंडारे यांनी राज्यगीत सादर केलेत. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त श्यामसुंदर देव, शहर अभियंता इक्बाल खान, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, कार्यालय अधीक्षक नंदकिशोर पवार, भांडार अधीक्षक मंगेश जाधव, मालमत्ता अधिकारी दीपक खडेकार, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता सुनील चौधरी, स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे, उपअभियंता प्रमोद इंगोले, नितीन बोबडे, अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिनोत्सव सोहळा जिल्हा नेहरू स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजवंदन, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत गाऊन पोलीस बांधवांनी पथसंचलन केलेत. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनू PM, सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकुनुरी, जिल्हा परिषदेचे प्राध्यापक मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. सोहळ्याच्या प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी खुल्या जीपमधनं विविध पथकांचे निरीक्षण केलेत. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस अग्निशमक दल, दामिनी पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका वाहन, वर्ज्य वाहन, फॉरेन्सिक वाहन, वरुण वाहन, दंगल नियंत्रण पथक, श्वान पथक, पोलीस बँड या विविध पथकांनी शानदार संचलन केलेत. संचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी प्रशासनातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय विद्यार्थी, वीरमाता, वीरपत्नी
व त्यांचे कुटुंबीय, विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. वाढत्या वाहनांच्या संख्येने अमरावती शहरात सायकलिंग करणे आता जिकरीचे आणि धोक्याचे झाले आहे. सायकल चालविणाऱ्यांना साईड न देणे, अंतर न ठेवणे, अशात आता सायकल चालवावी कशी असा प्रश्न सायकलिंग करणाऱ्यांसमोर उभा झाला आहे. अमरावती सायकलिंग असोसिएशन पुढे सरसावली असून एक पाऊल सायकल स्वाराच्या सुरक्षिततेसाठी ही जनजागृती अभियान राबविण्यात आले. 1 मेच्या सकाळी शहर वाहतूक पोलीस विभागाच्या समोर 4 चाकी 3 चाकी वाहनांना स्टिकर्स लावून असा संदेश देण्यात आला. या अभियानात शहर पोलीस वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. शहरात सायकल चालविणाऱ्यांकडे सर्वसामान्यांचा पाहण्याचा कल थोडा वेगळा दिसून येतो. मात्र आरोग्य सुदृढ राहण्याकरिता सायकल चालविणे हे आता काळाची गरज झाली आहे. मात्र शहरात वाढलेल्या वाहनांची संख्या पाहता वाहन चालक सायकलिंग करणाऱ्यांना पाहिजे तसं सहकार्य करीत नसल्याचे आढळून येत आहे. सायकल स्वारांना साईड न देणे, वाहन चालविताना अंतर न ठेवणे, अशात सायकलिंग करणाऱ्यांना अपघात होण्याची भीती असते. अशात आता अमरावती जिल्ह्यातील अमरावती सायकलिंग असोसिएशनसह शहर पोलीस वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांनो सायकल स्वारात 4 फीट अंतर ठेवा ही जनजागृती अभियान 1 मेच्या दिवशी राबविण्यात आले. यावेळी शहर पोलीस वाहतूक विभागासमोर अनेक 4 चाकी 3 चाकी वाहनांना स्टिकर लावून जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी, सचिव अतुल कडमकर, उपाध्यक्ष संजय मेंडसे, कोषाध्यक्ष पियुष क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य प्रवीण जयस्वाल, राजू देशमुख, प्रवीण खानपासोडे, सदस्य डॉक्टर सागर धनोडकर यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. एक पाऊल सायकल स्वाराच्या सुरक्षिततेसाठी या अभियानात 4 गज की रखो दूरी, शान से हो सायकल की सवारी असा संदेश देण्यात आला. या अभियानात शहर पोलीस वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. मी पोलीस निरीक्षक रीता उईके, शहर वाहतूक शाखा. आज जगामध्ये सर्वात जास्त मृत्यूचं प्रमाण जर असेल तर ते वाहन अपघातामध्ये आहेत. त्यामुळे आज या ठिकाणी अमरावती शहर सायकल असोसिएशनतर्फे सेफ डिस्टन्स आणि सायकलिंगचं महत्त्व याबाबत जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात येत आहेत. आमच्या पोलीस विभागातर्फे आणि सायकल असोसिएशनतर्फे आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाहन चालवताना आपलं सेफ डिस्टन्स असायला पाहिजे, ओव्हरटेक नसायला हवं आणि त्यामुळे वाहन चालवताना जर आपण सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवले तर अपघाताचं प्रमाण त्यामुळे बरंच कमी होईल. तर सर्व नागरिकांना वाहन चालवताना सर्व प्रकारचे वाहतूक नियमांचं पालन करून जर वाहन चालवले तर आपल्या मृत्यूचं प्रमाण कमी होईल आणि जे मृत्यूमुळे परिवारांवर दुःखाचं सावट येतं ते दूर होईल. धन्यवाद. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. जपानी बनावटीच्या हुबेहूब पिस्तुली तयार करणाऱ्या मध्य प्रदेशातील पाचोरी गावाजवळच्या जंगलातील अवैध शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर नेपाळनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत 5.5 लाखांच्या 35 पिस्तुली जप्त केल्यात आहे. जपानी बनावटीच्या हुबेहूब दिसणाऱ्या पिस्तुली घेऊन धारणीकडे जाण्यास निघाला असता मध्य प्रदेशातील नेपाळनगर पोलिसांनी वेळीच सापळा रचून एका पिस्तूल तस्कराला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील पाचोरी गावाजवळच्या जंगलातील अवैध शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर नेपाळनगर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत 5.5 लाखांच्या 35 पिस्तुली जप्त केल्यात. पिस्तुली बनवण्याच्या साहित्यासह आणखी 20 पिस्तुली जप्त करून पोलिसांनी राजपाल प्रीतम जुनेजा नावाच्या तस्कराला ताब्यात घेतलेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या पाचोरी या गावातून पिस्तुली खरेदी करून पांढरी फाट्याजवळ तो उभा असताना पोलिसांनी सापळा रचून नेपाळनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी निर्भय सिंग अलावा आणि खकनारचे ठाणेदार विनय आर्य यांच्या समवेत
पोलीस पथकाने अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांच्या मार्गदर्शनात अवैध शस्त्र कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यात 20 पिस्तोली, अवजारे, मोबाईल जप्त करण्यात आले असून आरोपी सुनील सिंग नानक सिंग सिकलीकर आणि तीरथ सिंग सुलतान सिंग सिकलीगर हे दोन्हीही जिल्हा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथील पाचोरी गावातील आहे. हे पसार झाले आहेत. महाराष्ट्राच्या धारणी येथे हा साठा जात असणार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. कथनार के अंतर्गत एक अवैध आर्म्स की एक बड़ी खेप को पकड़ा है, जिसमें एक अब्दुल कलाम बिन अब्दुल सलाम, ये मेरठ का रहने वाला और वर्तमान में दिल्ली में रह रहा है. इसको 2 सिकलीगरों के द्वारा हथियार उपलब्ध करवाए थे. सूचना पर इसको पकड़ा और इससे जब्त की. यद्यपि दोनों सिकलीगर भाग चुके हैं, उनके बारे में भी पंजीबद्ध किया, जिनमें वीरेंद्र पिता रिछपाल सिकलीगर और बहादुर पिता ओंकार सिकलीगर, दोनों पाचोरी के रहने वाले हैं. ये दोनों ने इसको उपलब्ध करवाए थे. करीब 1.5 लाख की कीमत की ये 10 पिस्टल है. एक मोबाइल भी इससे जब्त हुआ है. और इसके हथियारों के बारे में और इसके अपराधों की जानकारी प्राप्त करते मेरठ और दिल्ली में इसके और इसके पिताजी के खिलाफ भी प्रकरण पंजीबद्ध. घटनास्थळावरून पडून गेलेल्या 2 आरोपींवर पोलीस अधीक्षकांकडून बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया खकनार पोलीस निरीक्षक विनय आर्य यांनी आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त केली. आरोपी राजपाल हा पाचोरी येथून पिस्तूल खरेदी करून पांढरी गावामार्गे धारणीसाठी निघाला होता. जंगलमार्गे धारणी पोहोचून तो खरगोण जाण्याच्या तयारीत होता. या धडक कारवाईत पोलीस कर्मचारी अमित हिनोतिया, शुभम पटेल, शादाब, चालक संदीप ग्यानून जयस्वाल, शहाबुद्दीन, सुखलाल गजेंद्र, अनिल यांनी सहभाग घेतलाय. यापूर्वीही 25 एप्रिल रोजी मोठी कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप आहे हे विशेष. मध्य प्रदेश येथील खकनार पोलीस स्टेशन यांनी 35 पिस्तुली आणि आरोपी अटक केलेला आहे. विशेष म्हणजे या जापानीज दिसणाऱ्या बनावटी पिस्तोली धारणी मार्गाने महाराष्ट्रामध्ये येत होते. या पिस्तोलीचा कारखाना हा पाचोरीमध्ये खकनार येथील पाचोरीच्या जंगलामध्ये आढळून आला आहे. मध्य प्रदेशचे पोलीस अधीक्षक आणि खकनारचे ठाणेदार विनय आर्य यांनी या सर्व कारवाईला अंजाम दिला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा 20 पिस्तूल घेऊन पाचोरीच्या जंगलातून निघाला. त्या जंगल कारखान्यावरून हा आरोपी पांढरीच्या मार्गाने धारणी येथून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार होता. त्याच्याकडून 20 पिस्तोली जप्त करण्यात आले असून आरोपीला अटक करून माहिती घेण्यात आली आणि पाचोरीच्या जंगलामध्ये पोलिसांनी जाऊन धडक कारवाई केली आणि एकूण 35 पिस्तोली जप्त केल्या. एकूण 5.5 लाखाचा ऐवज इथून जप्त करण्यात आला. शस्त्र बनवण्याचा हा कारखाना मेळघाटच्या सीमेवर असण्याचा मोठी घटना पोलिसांनीही उजागर केली आहे. यामुळे महाराष्ट्र पोलीस सुद्धा सतर्क झाली आहे. नुकतीच महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू असताना या प्रकारची मोठी कारवाई होणे, आचारसंहिता सुरू आहे आणि पोलिसांना मेळघाटच्या या सीमेवर 35 जापानीज बनावटी पिस्तोली मिळतात. आरोपी 2 याच्यामध्ये फरार झालेले आहे. एक आरोपी याच्यामध्ये अटक झालेला आहे. आरोपीचा तपास हा खकनार पोलीस स्टेशन करत आहे. यामध्ये पोलिसांनी पांढरीच्या नाक्याजवळ आरोपीला अटक केली असून सदर तपास सुरू आहे. एक मोठी टोळी बनावटी पिस्तूलची खकनार आणि पिपळोद याच्या जंगलामध्ये लपलेली असल्याची गुप्त माहिती भेटली आहे. सदर घटना ही एक मोठी घटना असून सदर अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस, अमरावती पोलीस सुद्धा सतर्क झाले आहे आणि यामध्ये पोलिसांना अजून आरोपी अटक करायचे आहे. मेळघाटात येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अचानक फेल पडत असल्याने नागरिकांसह आदिवासी बांधवात कमालीची नाराजगी पसरत आहे. नागपूर ते इंदूर जाणाऱ्या बसेस सुद्धा फेल पडत आहे. मेळघाटातून मध्य प्रदेशात प्रवेश करताच 2 वाहक तिकीट आकारतात अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळेच मेळघाटातील अशोभनीय बस म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. धारणी व नागपूर ते इंदोर चालणाऱ्या एसटी महामंडळ बस अगदी खराब कंडिशनची मेळघाटात पाठवल्यामुळे संपूर्ण मेळघाटातील आदिवासी जनतेची मोठ्या प्रमाणात पडवण होत आहे. तसेच नागपूर डेपोची बस जी नागपूर ते भोकरबर्डी गावापर्यंत जाते ती आठवड्यात फक्त 2 दिवस येते. त्या बसला या प्रवासात 10 ठिकाणी बिघाड येतो. या मार्गावर चालकाला मोठा पिंपाभर पाणी सोबत ठेवावं लागतं. तोच हाल अमरावतीच्या आगार प्रमुखांनी धारणीकरांचा केला आहे.
अतिशय बोगस बस मेळघाटात तसेच बुरहानपूर खंडवाला पाठवत असल्याने एसटी महामंडळांवर आता जनतेचा विश्वास नसल्याचे दिसून येत आहे। मात्र नागपूर ते अमरावती येथील डेपो कंट्रोल पर्यंतचा हिस्सा खासगी बस संचालक व 15 वर्षापासून मेळघाटात सारखे एकाच एसटी महामंडळ बसवर चालणारे बस चालक व वाहक हे बरोबर पोहोचवित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकीकडे एसटी महामंडळ विलगीकरणाकरिता या वाहक चालकने शासनाच्या नाकीनऊ आणले होते, मात्र दुसरीकडे मेळघाटातील आदिवासी जनतेला या वाहक चालकांची अरेरावी भाषा सहन करावी लागते। एवढेच नव्हे तर प्रवाशांना तिकीट सुद्धा दिली जात नाही। धारणीनंतर मध्य प्रदेशात एसटी महामंडळ बस प्रवेश करताच तिकीट दिलीच जात नाही व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीची एसटी बस मध्य प्रदेशमध्ये जाताच एक नव्हे तर चक्क 2-2 वाहक तिकीट मागतात। याकडे मेळघाटातील स्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची गरज भासत आहे। 1 मे महाराष्ट्र दिनसह कामगार दिन भातकुले तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सरपंच हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय ध्वजला सलामी देण्यात आली। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भातकुले तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयात 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच कामगार दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या फोटोचे आणि प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। ध्वजारोहण सरपंच मोहम्मद रिजवान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ग्रामविकास अधिकारी विकास वैद, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष महात्मे, कोतवाल अभिजित मकेश्वर यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। माझं नाव पुष्पा नारायणराव वानखडे, मी आरोग्य सहायिका वाठोडा शुक्लेश्वर। आज महाराष्ट्र दिन आहे, त्यानिमित्ताने कामगार दिन आहे, त्यानिमित्ताने सर्व नागरिकांना माझ्याकडून शुभेच्छा। 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अचलपूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अचलपूर परतवाडासह सर्व पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात सुद्धा ध्वजारोहण करण्यात आले। अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झेंडावंदन करून राष्ट्रगीत सादर करण्यात आले। अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि नागरिकांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। अचलपूर येथे महाराष्ट्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। सकाळी परतवाडा, अचलपूर व सर्व पोलीस स्टेशन येथे पोलीस परेड करण्यात आली। यानंतर तहसील कार्यालयावर झेंडावंदन केलेत। तहसीलदार डॉक्टर संजय गरकत यांनी तहसीलमध्ये महसूल कर्मचाऱ्यांसोबत तिरंग्याला सलामी देऊन मानवंदना दिली। यानंतर अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी झेंडावंदन केले। यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवघरे यांच्या मार्गदर्शनामध्ये तिरंग्याला सलामी देऊन मानवंदना दिली। एकूणच 1960 पासून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असून 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतोय। यावेळेस शहरातील गणमान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। 1 मे रोजी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती राजेंद्र गोरले यांनी झेंडावंदन केले। तसेच अचलपूर परतवाडामधील शाळा महाविद्यालय येथे निकाल वितरित करण्यात आला असून येथे सुद्धा झेंडावंदन करून 1 मे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। आज 1 मे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र दिन आज आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतोय। तेव्हा महाराष्ट्रातील सर्व जनतेला, अचलपूर उपविभागातील सर्व नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अमरावती शहरातील हनुमानगड येथे लाखोंच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या शिवमहापुराण कथेनंतर आता परतवाडा शहरात सुद्धा येणाऱ्या 6 ते 12 मे पर्यंत श्री शिवमहापुराण कथेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येत आहे। पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून कथेचं वाचन केले जाणार आहे। स्वर्गीय नंदकिशोर जयस्वाल व स्वर्गीय देवका जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परतवाडा शहरातील सावली मार्गावर 100 एकर जागेत करण्यात येणार आहे। याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। जहाँ जहाँ कथा करने जाएंगे गुरुजी ने वहाँ परतवाड़ा का नाम लेना चाहिए। जो जो समाज उसमें योगदान दे रहा है, मैं चाहूँगा कि वो समाज ने अपने अपने समाज ऑल ओवर द महाराष्ट्र फैला हुआ है,
अपना जो कार्य यहाँ शिवपुराण में कर रहे हैं वो उसी माध्यम से मैसेज वो पूरे अपने समाज में डिलीवर करें, ताकि अपने समाज के जो लोग पूरे महाराष्ट्र में बैठे हुए हैं उनको भी समझ में आए कि ये हमारा परतवाड़ा का जो अपना समाज है वो किस टाइप से योगदान दे रहा है। यानी कहने का मतलब ये है कि इसी माध्यम से एक नेटवर्क यूनिटी भी बढ़ती है और प्रोग्राम ऑल ओवर द महाराष्ट्र पता भी चलता है सब लोगों को कि क्या हो रहा क्या नहीं हो रहा है। और निवास व्यवस्थापन समिति में हम लोगों ने मतलब जैसा धर्मशाला है, लॉज है, होटल है, स्कूल है, कॉलेजेस है, ये ऐसे सब जगहों पे जहाँ जहाँ निवास व्यवस्था हो सकती है, क्योंकि बाहर से आने वाले कुछ लोग मांगते हैं तो उनको वो चीज़ें उपलब्ध कराना ज़रूरी होता है। और गुरुजी के साथ भी काफ़ी लोग आने वाले हैं, जो कम से कम उनके 30 ब्राह्मण लोग रहते हैं, आस्था चैनल वाले लोग रहते हैं, और उसके साथ उनका वाद्य वाजक करने वाले 16-17 लोगों की टीम रहती है। इनकी भी निवास की व्यवस्था हम लोगों को वहाँ पे करना है। उसी प्रकार वहाँ पे संगणक और इंटरनेट विभाग का भी एक समिति बनाई है, जिसमें वो इसलिए है कि अभी आज के डेट में टावर पे वहाँ पे सिग्नल्स हम लोग इजीली मोबाईल से बात कर सकते हैं। घरात असलेल्या सिलेंडरने अचानक पेट घेऊन स्फोट झाला। स्फोट एवढा भीषण होता की घरावरील टिने पत्रे उडून गेलीत। ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाला या गावात घडली। विजय भेंडे यांचे लाखोचे नुकसान झाले आहेत। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा गावात राहणारे विजय भेंडे यांच्या घरी असलेल्या सिलेंडरने सायंकाळी 8 वाजता अचानक पेट घेतला। पेट घेतल्याने काही वेळाने सिलेंडरचा स्फोट झाल्याने घरातील टिनाची पत्रे उडून गेलीत। स्फोट होताच लगेच घरातील सर्व वस्तूंनी पेट घेतला। या आगीत घरातील सर्व वस्तू बेचिराख झालीत। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। सिलेंडरच्या स्फोटाने भेंडे यांच्या घराचे अंदाजे 4 लाखाचे नुकसान झाले आहेत। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर कारवाई करत 11 लोकांना ताब्यात घेत जुगार साहित्यांसह मोठा मुद्देमाल जप्त केलाय। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माणा येथे खुलेआम जुगार सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केल्यात। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत जुगार मालकासह तब्बल 11 जणांना ताब्यात घेतलेत। अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध जुगारावर धडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलिसांना दिल्याने गुन्हे शाखा पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले। अशीच जुगाराची गुप्त माहिती मिळाली असता पोलीस गुन्हे शाखा पोलीस पथकाने मूर्तिजापूर तालुक्यातील माणा या गावात छापा टाकला। माणा या गावात खुलेआम सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून 11 जुगारांना ताब्यात घेतले। पोलिसांनी या कारवाईत जुगार साहित्यांसह मोठा मुद्देमाल जप्त केलाय। याच गावात खुलेआम जुगार सुरू असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते। अशातच नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार सुद्धा केली होती। यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते आहे। आपण कूलरमध्ये पाणी भरताय तर सतर्कता बाळगा, कारण अकोल्यात कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून एका व्यक्तीला जीव गमवावा लागला। कूलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का लागला। यात पोलीस दलातील अंमलदार 57 वर्षीय मलकापूर येथील अंबिकानगर येथे राहणारे गणेश रामराव सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे अकोला पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे। सध्या देशात उन्हाने जीव कासावीस होत आहे। अशात सर्वांच्या घरी एसी कूलर लावण्यात आले आहे। मात्र दर्शकांनो, आपल्या घरात कूलर सुरू असेल आणि याच वेळी आपल्याला कूलरमध्ये पाणी टाकायची इच्छा झाली तर हे अजिबात करू नका, अन्यथा आपल्या जीवावर बेतू शकते। याच कृतीमुळे अकोला शहरात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला। कूलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्याने पोलीस कर्मचारी गणेश रामराव सोनवणे यांना जोरदार शॉक लागून त्यांचा करुण अंत झाला। मलकापूर येथील अंबिकानगर येथे राहणारे 57 वर्षीय पोलीस अंमलदार गणेश रामराव सोनवणे यांच्या मृत्यूने अकोला पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे। गणेश सोनवणे सकाळी कूलरमध्ये पाणी भरत होते। घरातील कामकाज आटपून ते ड्युटीवर जाणार होते, परंतु त्यांच्यावर अचानक काळाने झडप घेतली। कूलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील उघड्या वायरला त्यांचा हाताचा स्पर्श होताच त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला। ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सोनवणे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। सोनवणे हे 9 महिन्यानंतर पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होणार होते। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTP 73 फास्टवे 256 सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर सबस्क्राइब करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र डायव्हरच थांबूया, पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।